आता वाजले सकाळचे 6. मी आज जरा लवकरच उठले कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि आज उद्या पण असते, म्हणून थोडं शंभू उठायच्या आधी लवकर उठलं की मग लवकर काम आवरते आणि पूजेला पण थोडासा जास्त वेळ देता येते हे करायला. त्याच्यानं मी आज लवकरच उठले. व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा दिवस खूप छान आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार, त्यामुळे लवकर तुम्ही आज उद्यापनचा दिवस आहे म्हणून लवकर तुम्ही सगळे कामं आवरत आहे पटपट. आधी मी इथे झाडून काढायला घेतले कारण एकदा झाडून काढले की सगळं दिवसभर छान राहते, घरी एकदा निर्मळ वाटते सगळीकडे. किचनमधलं झाडून काढलेले आता मी हॉलमध्ये आलेले झाडून काढायला. आता सगळं झाडून झालं की लगेच इथे मी आता फरची पण पुसून घेत आहे. सगळीकडे निर्मळ असलं की लक्ष्मी पण घरात येते, म्हणून मी ते सगळीकडली फरची पुसून घेतली. आधी किचनची घेतली, आता इथे हॉलची घेत आहे. खाली पण झाडायला खूप आहे कारण गेट समोरलं आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहतात म्हणून पायऱ्या पण आहेत, पण अंधार असल्यामुळे तिथला व्हिडिओ घेता आला नाही. मी लवकरच तिथलं पण झाडून काढले. आता मी ते रात्री भांडे घासून ठेवलेले होते ते पण इथे लावून घेते रॅकवर, कारण ओले भांडे लावले की भांड्याचा वास येते आणि रॅकवर टाकलेला पेपर पण ओला होते, म्हणून मी तशीच रात्रभर सुकविते भांडे आणि मग सकाळी लावून घेते. त्यामुळे कोरडे भांडे होते आणि भांड्याचा वास पण येत नाही. रात्री अर्ध काम मी सगळं आवरून घेतलं होतं कारण सकाळी लवकर आवरते म्हणून. तरी पण सकाळचे कामं असते तर खूप जास्त काम असते सगळे. रात्री सगळं आवरलं तरी पण सकाळी राहतेच कामं, काय नाही तर काही. आता इथे मी सगळे भांडे लावून घेत आहे. एकदा सगळं घर असं आता छान स्वच्छ झालेलं आहे. आता मी पण फ्रेश होऊन लगेच पूजेला लागते. हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी दुर्गा. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप छान जावं ही देवीचरणी प्रार्थना करते. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. आजच्या दिवशी उद्यापन केले जाते, त्यामुळे मी लवकर उठले, सकाळचे सगळे कामं झाले, छान अशी तयार झालेली आहे. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर खूप थंडी वाजत होती म्हणून आधी म्हणलं चहा करून प्यावं आणि मगच पूजेला लागावं आपले, म्हणून आधी ते पण उठले होते. म्हणलं दोघांसाठी पण चहा केला, मस्त गरम गरम चहा प्याला. सकाळी चहा प्याले की छान वाटते आणि काम पण उरकते. मला तर असंच होते बाबा, सकाळी चहा प्याला की काम पण उरकते आणि सुद्धा पण काय करावं काही नाही, म्हणून मी आधी चहा करून प्याला आणि रोजची आपली देवपूजा करायला घेतली. देवपूजा करून घेतली, हळदी कुंकू ते वाहिलं देवाला. तुळशीला पण मी इकडून पाणी घालून आले. स्वामीची माळ एक जपते मी रोजची, जास्त मला 11 होत नाहीत कारण शंभू उठते तोपर्यंत, म्हणून मी एकच माळ रोजची जपते. देवाला छान नमस्कार केला. हे बघा अशी मस्त छान देवपूजा झालेली आहे. दारात रांगोळ पण काढली मी, ते लक्ष्मीचे पावलं काढले. दररोज काढली तरी शंभू ठेवत नाही म्हणून मी रोजची काढत नाही, पण अशी पूजा काय असल्या मी रांगोळ काढते दारामध्ये. रांगोळ काढल्या छान वाटते दारामध्ये. लगेच मी इथे आता सगळी देवपूजा ते झाली की लगेच पूजाला लागलेली आहे. हार ते केला, वस्त्रमाळा केल्या, चौरंगान ठेवला. हे तांबे भरून ठेवलेले आहेत ना, मी ते गेल्या वर्षी तसेच ठेवले होते, त्याच्यात केळीची खांब खोसून ठेवायला, कारण लवकर आवडते म्हणून तसेच तांबे मी झाकून ठेवले होते. आता सगळी माझी पूजेची तयारी झालेली आहे. सगळी पूजेची तयारी झालेली आहे. आता आपण पूजा करून घेऊ. इथे मी केळीचे खांब हे तांब्यामध्ये खोसलेत आणि कपडा टाकला इथं कोरा मी, त्यामध्ये गव्हाची रास ठेवली आणि देवीचा फोटो ठेवला आणि वरून घट ठेवला. इथं दोन मी गणपतीची मूर्ती आणि एक सगळे आपले जे देव आहेत आराध्य त्याची एक सुपारी म्हणून ठेवलेली आहे. वरीवटीचं सामान ठेवले, पुडी फळ म्हणून केळ ठेवले. आता मस्त इथे मी पूजा करून घेत आहे. मी इथे सगळ्याला वस्त्रमाळा केली, त्या फोटोला, घटाला, पुन्हा पूजेच्या सगळ्या सामानाला मी वस्त्रमाळ ते सगळीकडे केले. ते मस्त देवीची पोथी ठेवली, समोर मस्त रांगोळ काढली. खूप घव वाटत होतं. अशी पूजा ते केल्यावर घरात खूप प्रसन्न वातावरण होते आणि मस्त छान वाटते. मस्त देवाला नमस्कार केला. लगेच आता इथे मी पोथी वाजवून घेत आहे. मस्त देवीची छान आहे पोथी, ऐकायला खूप छान वाटली मला तर. मस्त छान अशी आरती केली. देवाला आरती दिली. शंभू उठला नव्हता त्यामुळे शंभूला नाही. पोथी सगळं वाचून झालेली आहे. हे बघा आमचा शंभू उठलाय आता. किती रात्री काळं लावलं होतं त्याने इथं का याचं गंधाचं पिलू थांब ना, बोल ना जरासं बोल ना. रात्री त्यांना गंधाचं सगळं काळं लावलं होतं.
पुसलंय पण तरी पण तोंड काळा दिसायले. मग आता त्यांना आधी नाश्ता करते, मग शंभूला मस्त आंघोळ घालते, मग आपल्याला नैवेद्य हे करायचं आहे. हे शंभूची सकाळ कामं सुरू झालीत बघा. आता डबी घेतली, काय ते करायचं. शंभू थांब ना, बोल ना, हाय कर ना, हाय कर ना, हाय कर ना पिलू, हाय कर बरं, हाय हाताना कर बरं, हाय 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 सगळ्यांना हाय. गुड मॉर्निंग म्हण बरं पिलू, गुड मॉर्निंग म्हणा. आमच्या ते जेजी केली म्हणा माझ्या मम्मीनं. या जेजी करायला सगळे गेल्या बघा. चला तर मग आता मी नाश्ता करते, कारण त्यांना जायचे आता. चला मग. शंभूला उठलं जरा असं जवळ घेतलं की मग तो खेळतो थोड्या वेळानं. मग लगेच मी ते शंभूला पप्पाला नाश्ता पण करून दिलाय. बघा मस्त असं शंभूच्या पप्पाला दही आणि पोह्याचा कुस्कुरा करून दिलाय. त्यांना खूप आवडतो कुस्कुरा. शंभूचे पप्पा नाश्ता करायचे तोपर्यंत मी पण घुसळ करून घेतली. आता हिवाळा असल्यामुळे खूप भूक लागते लवकर म्हणून मी पण घुसळ आधी देवाला दाखवली, ते व्हिडिओ घेण्यात नाही आला. आणि मी पण इथे फराळ करून घेतला. मग सकाळचे सगळे कामं आवरून झाले की लगेच मी इथे नैवेद्य करायला लागले. मस्त कुकर लावलं वरण भाताचं, आणि पुरी खीर वरण भात करणार होते मी देवाला नैवेद्य. हे बघा इथे शंभूचं चालूच आहे काही नाही तर काही, शंभूला पण करायचंच असते. लगेच पुरी करून घेतली, मस्त आलूची भाजी पण छान केली देवाला गोड प्रसाद म्हणून. छान खीर पण केलेली मी तांदळाची. आता बायका येणार आहेत म्हणून मी सगळे वटाते सगळं क्लीन करून घेतले आणि सगळं देवाला आता नैवेद्य दाखवला मी. बायका पण आल्या. आता जास्त काही ओळख नाही माझी. इथं खालच्या काकूला, घर मालकी आणि शेजारच्या एका काकूला बोलवलं होतं मी. मस्त त्याला हळदी कुंकू वाहिलं, वटीत सामान दिलं, पाया पडली मस्त. दुसऱ्या पण काकू आलेले आहेत, त्यांना पण मी हळदी कुंकू देऊन वटीचं सामान दिलं. शंभू इथं पण लुडबुड करायला. त्याला ते केळ पाहिजे होतं, खाऊ न खाऊ पण फेकून द्यायचे म्हणून केळ पाहिजे त्याला. मस्त त्याची वटी भरली. थोड्याशा त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यांना मला चहा करते, बसा बसा काकू, म्हणजे जास्त कधी येत नाहीत त्या म्हणल्या नकच आता जेवणच करायचे. मग आम्ही पण जेवण ते केले. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा.